अरे काहो राजे हो, विसरले काय आले? पळसाचे फुलं. महाशिवरात्री आली एकदम जवळ का जसा पळस बहारायला लागते की नाही, मस्त सगळे वन लाल लाल, आणि हे दिसायला पहा किती मस्त दिसते. पण दिसायलाच तेवढं चांगलं दिसते, एवढं असं चांगलं नाही आहे. मेन गोष्ट अशी आहे की ट्रॅडिशनल जे रंग बनवत होते होळीसाठी हे पळसाचे फुलं फेमस होते बरं. आता अजूनही काही ठिकाणी आहे, कुठं नाही आहे, पण जिथं कुठं नाही आहे नेमकं म्हणजे नवीन पिढीला हे माहीत नाही आहे. आता जुन्या पिढीला म्हणजे जास्त जुनी नाही, आमच्यापर्यंत सुद्धा आम्ही जेव्हा लहान होतो की नाही, तर लहानपणापर्यंतही आम्ही सुद्धा महाशिवरात्रीनंतर हे सगळे फुलं जमा करत होतो बरं. होळी जवळ आली की हे सगळे फुलं जमा करून याले चांगलं पाण्यात उकळल्यानंतर जो पिवळा रस निघते की नाही याचा, तो रस म्हणजे तोच रंग, अगदी नॅचरल कलर, मस्त नॅचरल कलर तयार करून यानं होळी खेळत होतो. आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी म्हणजे आदिवासी भागात किंवा बऱ्याच ठिकाणी अजूनही पळसाच्या या फुलानं याच्यापासून बनलेल्या पिवळ्या कलरनं होळी खेळल्या जाते. तर तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, परंतु जे कोणी अजूनही माहीत आहे या कलरचं महत्त्व किंवा पळसाच्या या फुलाचं महत्त्व, तर अशा लोकांना कमेंट करा. या फुलाशी जुळलेल्या किंवा या पळसाशी जुळलेल्या तुमच्या आठवणी कमेंटमध्ये नक्की टाका. आणि आगामी होळीसाठी पुन्हा एकदा जर कुठंतरी भेटले पळसाचे फुलं, तर कुठून तरी नक्की आणा आणि या पळसाच्या फुलाले उकळून याच्या पिवळ्या कलरनंच होळी खेळा. तर अजून कुठं तुमच्या गावाच्या जवळपास किंवा कुठंतरी पळसाचे फुलं सापडले तर अजून ते आणा, त्याला चांगलं उकळा आणि मस्त त्या पिवळ्या कलरनं होळी खेळा. म्हणजे ते एकदम हेल्दी आणि स्किन डिसीजपासून दूर नेणारी आणि ट्रॅडिशनल होळी एकदम चांगली साजरी करता येईल आपल्याला.